आपल्याला दिली होती. जसं त्यांनी एकदा आपला एखादा कॉमेंटेटर असो खेळाडू असो एकदा त्यांनी पाहिला तर ते मात्र कधी विसरत नाहीत. आणि जसं आम्ही मैदानावर आलो तसं त्यांनी लगेचच आम्हाला मैदानामधून आतमध्ये समालोचक कक्षामध्ये बोलवलं. हे मोठे मान त्यांचं आहे. आणि त्या मोठ्या बोलूया मैदानाकडे पंचांचा मात्र सामना चालू होण्याचा इशारा येतोय. याचं धावतं वर्णन ऐकवतील माझे सहकारी मित्र आर.के. तांबोली. धन्यवाद अशोक. तर या ठिकाणी मला वाटतंय वाजे संघानं नाणेफेकीचं कौल जिंकलं. प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं ते मोपाडावाडी संघाला. या ठिकाणी हा 4 षटकांचा सामना रंगतोय. तर या ठिकाणी पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं बंधनकारक षटक पाबंदीचं षटक घेऊन येतोय पंकज. पाहायचंय हा पुलटात पद्धतीचा चेंडू फक्त हलकासा कट केला. चेंडू गल्लीच्या दिशेने सरसतोय. चेंडूचा या ठिकाणी प्रोटेक्शन होतंय आणि निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतो. चांगली स्लो डिलिव्हरी. वाजे याचे स्कोरर आहेत त्यांच्याकडून वाजे संघासाठी शुभेच्छा आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. या ठिकाणी पंकज. सुरेख चेंडू. या ठिकाणी फलंदाजाला चेंडू काही समजलं नाही. सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. यष्टीरक्षक आपली कामगिरी चोखरीत्या पूर्ण करतोय. फेकी करतोय क्षेत्ररक्षकाकडे आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पंकज चांगली गोलंदाजी, चांगलं व्हेरिएशन. जे पाबंदीचं पहिलं षटक टाकण्यासाठी सज्ज पंकज. फलंदाजाला मात्र या ठिकाणी वाव देत नाही. बघा जे क्लायमेट आहे, हवामान आहे, मैदान ऑटोमॅटिक आपोआप साफ केलं जातं. काही गरज नाही आहे. संतोष चौधरी म्हणाले की ओरिजिनल मुरम वापरला गेला या खेळपट्टीसाठी आणि हे खरं आहे. या ठिकाणी मात्र चेंडू जातोय सीमा पार 4 धावांसाठी आणि अशा रीतीने 4 धावेच्या बरोबरीनं खातं खुलं केलं जातं मोपाडावाडी संघाचं. बिनबाद 4. धन्यवाद डीजे. सुरेख कार्पेट फटका. या ठिकाणी चेंडू अडवतोय क्षेत्ररक्षक. तोपर्यंत मात्र 1 धाव मिळते आणि या 1 धावेच्या बरोबरीनं धावफलकावरती धावसंख्या हळूवाररित्या वाढते. बिनबाद 5. ही अशोक मालकर सांगायचं झालं तर शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच येईल. अतिशय रोमांचक हा सामना पाहायला मिळेल प्रेक्षकांना. पुन्हा एकदा पंकज तयार. हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी सरळ चेंडू जातोय 1 बाउन्स सीमा पार 4 धावांसाठी. अतिशय सुंदर गीत. या चौकाराच्या साह्यानं 9 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा मोठा फटका. या ठिकाणी सरळ चेंडू जातोय सीमा पार 4 धावांसाठी आणि या 4 धावेच्या बरोबरीनं 13. या ठिकाणी पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. जे P1चं पाबंदीचं षटक होतं. अतिशय सुरेख अशी रणनीती पाहायला मिळते. बिनबाद 13 म्हणजे 6 चेंडू आणि 7 धावा एक्स्ट्रा काढल्यात. 6-7 13. एका षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा धावफलकावरती मोपाडावाडीच्या झालेल्या आहेत. त्या म्हणजे वाजे संघाच्या विरोधात खेळत असताना. परंतु दोन्ही संघामध्ये दिग्गज फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक यांचा खजाना आहे, भरणा आहे. सुभाष शुभमने मारले 2 चौका. नवीन गोलंदाज येतो या ठिकाणी. सांघिक दुसरं आणि वैयक्तिक. सांघिक पहिलं आणि वैयक्तिक दुसरं. आर.के. सांगायला झालं तर पंकजने चांगली गोलंदाजी केली जरूर. परंतु या ठिकाणी जे फलंदाज आहे शुभम आणि
प्रशांत या जोडीने मात्र जे चेंडू पाहिले असतील तर आपण यॉर्कर लेनचं जे क्रिकेटचं ब्रह्मास्त्र मानलं जातं ते चेंडू त्यांनी खणून काढले अक्षरशः आणि ते चेंडूला गती दिली, फक्त दिशा दिली आणि चेंडू सीमापार धाडण्यात यशस्वी ठरला. आणि एकूण धावा पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 13 धावा धावफलकावर लागल्यात वर्के. हा नक्कीच, परंतु या ठिकाणी ही मॅच अतिशय अटीतटीची होईल असं चित्रीकरण सध्या तरी पाहायला मिळतंय. कारण पहिल्या षटकाचा खेळ संपलाय तेव्हा 13 धावा धावफलकावरती आल्यात, एकही मोरा गरज नाही. जी सलामीची जोडी अजूनही क्रीजमध्ये अवेलेबल आहे, परंतु नवीन सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन येतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज निलेश. या ठिकाणी सरळ चेंडू अवरोध केला आणि जातोय यष्टी रक्षकाच्या मागे, हात 4 धाव्यांसाठी. भीत नाही कुणाच्या बापाला ही भीमाची पोर, भीत नाही कुणाच्या बापाला ही भीमाची पोर. तर या 4 धाव्याच्या साह्यानं 17 धावा. 17 हा आकडा असा आहे, 10 अधिक 7 17 आणि 1 अधिक 7 म्हणजे 8. 17 धावा. गोलंदाज तयार. या ठिकाणी पंचांचा बोट हवेत आणि या ठिकाणी फलंदाज बाद. पहिला आधा 17 वर खतरा, हे यमकच आहे. 17 म्हटलं का? भीमराज की बेटी बहनो जय भीमवाली हो, भीमराज की बेटी बहनो. प्रशांत 9 धावा करून तंबूच्या दिशेने परततोय आणि त्याची जागा सांभाळण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने रवाना होतोय. मयूर आणि शुभम. 1 डाऊन नंतर येतोय मयूर आणि 1 बाद 17 अशी ही धावसंख्या धावफलकावरती. मोपाडावाडी संघाची वाजे संघाच्या विरोधात खेळत असताना पाहिजे निलेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार. 10-12 पावलांची गोलंदाजाची गती, गोलंदाजाचा वेग, परंतु या ठिकाणी चेंडू पुश केलाय. गलीच्या दिशेने चेंडू सरसतोय, क्षेत्ररक्षक चेंडूचा प्रयास करतोय, तोपर्यंत मात्र चेंडू या ठिकाणी सीमारेषेच्या अगदी जवळ अडवला जातोय आणि या चेंडूवर ज्या धावा मिळत आहेत 2 धावा आणि या 3 धावा. या 3 धावेच्या बरोबरीनं 20 धावा धावफलकावरती. हे 1 धाव का होईना आपल्या संघासाठी वाचवली आणि या 3 धावेच्या साह्यानं 20 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. निलेश. चांगलं क्षेत्ररक्षण, अटॅक इन फील्ड असं क्षेत्ररक्षण या मैदानावर सजवलं जातंय आणि हा मात्र या ठिकाणी पतंजली षटकार. या षटकाराच्या साह्यानं 26 धावा. म्हणजे जर अशोक सांगायचं झालं तर 26 जानेवारी 1950 आपली भारत देशाची राज्यघटना अंमलात आली. 1600ला ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. 1498ला वास्को द गामाने हिंदुस्थानामध्ये आगमन केलं. 1757ला प्लासीची लढाई झाली. 1857ला राष्ट्रीय उठाव झाला. हा जो इतिहास, जी हिस्ट्री. गोलंदाज तयार. या ठिकाणी चेंडू तडकावलाय, चेंडू अडवला जातो. 1 धाव मात्र रोखू शकत नाही. 1 धाव मिळते आणि या एका धावेच्या मदतीनं धावसंख्या वधारते. 1 बाद 27. दुसरे षटक या ठिकाणी प्रगतीपथावर. निलेश पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज. मयूर
या ठिकाणी जोरदार अभिला आणि पंचांचा बोर्ड हवेत. या ठिकाणी फलंदाज बाद. दुसरा हातरा मिळतोय मोपाडावाडी संघाला आणि धावसंख्या ठेपली ती म्हणजे 2 बाद 27 न अशा रीतीने 2 षटकाचा खेळ संपलाय. म्हणजे 12 चेंडूमध्ये 27 धावा, म्हणजे षटकामागे 13.50 ची सरासरी. चांगली सुरुवात, चांगली रणनीती. अशोक अशीच जर रणनीती राहिली तर 27-54 4 षटकामध्ये 54 धावा होऊ शकतात. हे कठीण आव्हान नाहीये, परंतु क्रिकेट आहे, हे कधी पूर्णांकात येत नाहीये, अपूर्णांकातच. कारण का गल्लीपासून दिल्लीपर्यंत हल्ली लहान मुलांच्या हातात पाहिलं तर चेंडू, मोठ्या माणसाच्या हातात चेंडू, म्हणजे एक बॉडी मुवमेंट ज्याला म्हणतात, हे आपल्या शरीरासाठी कुठेतरी एक्झरसाइज आणि त्या निमित्ताने तर ही अशी मुवमेंट चालू असते. गल्लीपासून दिल्लीपर्यंत याची जेवढी व्याख्यायिका करायची तेवढी अपूर्णांकात. तर अजूनही 2 षटकांचा खेळ येणं बाकी. 12 चेंडूचा खेळ, 12 चेंडूमध्ये कितपत धावेची मजल मारतोय, कलाटणी देतोय, आकारणी आणतोय, डोंगर रचतोय की उच्चांक गाठतोय, याचं धावतं वर्णन माझे साथी सहकारी मित्र आपल्या मधुर आणि गोड वाणीमध्ये प्रकट करतील ते आमचे अशोक मालकर. तत्पूर्वी मी थोडीशी विनंती देतो साई संतोषी डीजे मास्टर यांना की आपण चांगली धून या ठिकाणी द्यावी, प्रेक्षकांची मनो जिंकून जातील अशी धून आपण द्यावी. आपला नामांकित नाव आहे डीजेचं, लावा. मुझे दुनिया कहे पागल, मैं भीम का दीवाना हूँ. अरके तांबोले आपण पाहतोय वाजे आणि मोपाडा वाडी या 2 संघादरम्यानचा हा सामना 2 षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटक हाताळलं ते पंकज या गोलंदाजांना 3 चौकार त्या षटकामध्ये पाहायला मिळाले, तर दुसरा गोलंदाज निलेश याच्या गोलंदाजीमध्ये एक षटकाराचा, एक चौकाराचा मार खावा लागला. आता 2 फलंदाजांना बाद करण्यात तो गोलंदाज यशस्वी ठरला. एकूण 2 षटकामध्ये आपण धावा पाहिल्या तर 13.50 च्या सरासरीने 27 धावा धावफलकावर लागल्यात. तिसरा गोलंदाज येतोय, गोलंदाजी मार्कवर खोलवर टप्प्यावर टाकला. हा चेंडू मात्र सन्मान दिला, या चेंडूला फक्त पुश केला. 1 धाव मात्र या चेंडूवर मिळाली जाते. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचतोय तो 28 या धावसंख्येवर. 2 बाद 28 अशी धावसंख्या आपण पाहतोय मोपाडा संघाची. वाजे संघाच्या विरोधात खेळताना आपण जितेंद्र कर्णुक शाखा प्रमुख सारसन यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांना विनंती असेल की आपण समोरच्या कक्षामध्ये यावं. आपलं आरपीआय ट्रॉफी मध्ये सहर्ष स्वागत आहे. जितेंद्र कर्णुक साहेब, आपणास विनंती आहे की आपण समोरच्या कक्षामध्ये यायचं आहे. आपलं सहर्ष स्वागत आहे या आरपीआय ट्रॉफी मध्ये. यथोचित सत्काराने स्वागत केलं जाते प्रत्येक पाहुण्यांचं. आपण बघतो आरके तांबोली, कालच्या पहिल्या दिवसापासून जर विचार केला तर पाहुण्यांची मांदी आली. प्रत्येक क्षणाला पाहुण्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. हा मोठा फटका येतोय. फलंदाज डावखुरे हाताचा नौका फलंदाज अजय. वाह, डीजे ऑपरेटर धन्यवाद द्यावा लागतील. हा डायलॉग प्रवीण दवणे सरांचा आहे ना. अरे खतरनाक, हा खतरनाकच फटका होता आणि 6 धावा देऊन गेला वाडी संघाला. मोपाडा वाडी संघाचा फलंदाज अजय मात्र आल्या आल्या आपले इरादे स्पष्ट करतोय. पहिल्या चेंडूवर घणाघाती प्रहार केला आणि चेंडू अक्षरशः फेकून दिल्यासारखा मारला. 6 धावा मिळाल्या हा चेंडूवर. पुन्हा एकदा ब्लॉकमध्ये पुन्हा टाकतो हा गोलंदाज चेंडू, कारण त्याला माहिती आहे डावखुऱ्या हाताच्या
फलंदाजाला जेव्हा ऑफसाईड वर चेंडू ठेवला ना की त्या फलंदाजाला चेंडू खेळणं फार कठीण जातं. तीच त्याच प्रकारची गोलंदाजी सोनू हा गोलंदाज करतोय. हा चौकार षटकारा हॅट्रिक साठी परेश पाटील पॅकर त्यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे मोपाडा टीम साठी. मोठा फटका आहे तो उमेश टाइम स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय मात्र चुकी करतोय. या ठिकाणी आपण पाहतोय की क्षेत्ररक्षण चुकी करतोय, जीवनदान देतोय. ज्या फलंदाजाने एक षटकार ठोकलाय त्या फलंदाजाला या ठिकाणी त्याचा झेल सोडला जातोय आणि एक जीवनदान मिळाला जातोय. नक्कीच चौधरी सर म्हटले की ज्यावेळेस वाघ जखमी झाला का तो मागे सरतो, मागे सरत नाही तो आणखी वेगाने त्या प्रति हल्ला करतो प्रतिस्पर्ध्यावर. आणि तसंच या ठिकाणी अजय हा हल्ला करणार का हे झेल सुटल्यानंतर हे पाहायचं. हा चेंडू मात्र कव्हर पॉईंटच्या दिशेने चेंडू ढकलला, फक्त पुश केला. हा म्हणता चेंडू जातोय सीमा पार येतोय चौकार. शाखा प्रमुख प्रशांत पाटील साहेबांच्या ठिकाणी आगमन झालं. त्यांना विनंती आहे की आपण समाजच्या कक्षामध्ये यायचं आहे. प्रशांत पाटील साहेब आपला विनंती आहे आरपीआय ट्रॉफी मध्ये की आपण या समाजच्या कक्षामध्ये आपलं स्वागत आहे. स्वागत केलंय अजय ना डावखुरी. आता अजय मात्र थांबायला तयार नाही. ज्याचा झेल सुटला होता तो आक्रमण करताना हा चेंडूवर मारतो आणखी एक षटकार. अरे यो बॅट्समन हुकमी कसा मारलाय त्यानं मारलाय उत्तुंग छक्का. एकूण धावफलकावर लागल्यात त्या 46. बघा प्रशांत पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्या पाहुण्यांचं या ठिकाणी आपण पाहतोय या अजयने षटकार मारून स्वागत केलंय आणि एकूण धावसंख्या चांगली आकाराने दिले. 46 धावफलकावर लागल्यात. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्या तर 13 धावा होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 14 धावा. एकूण धावसंख्या 2 षटकामध्ये 27 आणि या तिसऱ्या षटकामध्ये सोनूच्या एकूण धावा आल्या त्या 19 आणि एकूण धावफलकावर लागल्या त्या 46. हा तिसरा षटक या ठिकाणी संपलाय. तिसऱ्या षटकामध्ये 2 षटकार एक चौकाराचा मार खावा लागला सोनू या गोलंदाजाला आणि एकूण धावसंख्या नेऊन ठेवल्या ती 46 या धावसंख्येवर मोपाडा बाडी संघाच्या या दोन्ही फलंदाजांनी. अतिशय चांगली फलंदाजी होते दोन्ही बाजूने विचार केला तर. एका बाजूने डावखुरा हाताचा फलंदाज अजय चांगली फलंदाजी करतोय. त्याला 7 आतापर्यंत चांगली फलंदाजी केली आहे ती शुभम या फलंदाज. 2 चौकार लागवले, 1 षटकार लागवलाय. तर वैयक्तिक 16 धावसंख्येवर खेळतोय शुभम. तर अजय 2 षटकार आणि 1 चौकारांशी खेळतोय. 1 दुहेरी धावसंख्या अशी एकूण धावा अजय याच्या झाल्या त्या 18. एकूण धावा 46 धावफलकावर लागल्या. स्लॉगरचं शेवटचं षटक आहे आर के तांबोली. जर विचार केला तर स्लॉगरचं षटक आणि पहिलं पॉवर प्लेचं षटक या 2 षटकामध्ये धावाची लोईलूट करण्याची संधी असते फलंदाजाला. ती संधीचं सोनं करणार का? पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहिल्या तर 13 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये 13 धावा आल्या. तर मात्र मधल्या षटकामध्ये आपण पाहिल्या असतील 14 धावा आल्या, माफ करा. तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहिल्या तर एकूण धावा आल्या त्या 19. एकूण धावसंख्या झाल्या ती 46. मोठा फटका येतो आहे. बेग हेट षटकार. पहा या ठिकाणी सुवर्ण संधी आली या फलंदाजांना. राज पाटील आणि परेश पाटील या पॅकर आहेत. राज पाटीलला विनंती आहे की आपण समाजच्या कक्षेमध्ये यायचं. परेश पाटील आपल्याला बोलवतात. हे पॅकर आहेत आणि या पॅकर कडून आपण पाहतो षटकार आणि चौकार हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. कोणीही मारा कारण पॅकर होते पूर्ण टीम त्यांची आहे. त्यांनी स्वतः पॅक केलेली टीम आहे नक्कीच. आणि त्यांचा नक्कीच याच्या मागचं ध्येय असंच असणार आहे की खेळ चांगला झाला पाहिजे. जास्त जर धावा जर केल्या तर नक्कीच या संघासमोर मोठं टार्गेट ठेवता येईल. मोठं टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. सेफ लँड क्षेत्रामध्ये चेंडू पडतोय.
प्रयत्न जरूर केले होते यष्टीरक्षकाने, तत्पूर्वी चेंडू जमिनीवर आदळला. एक धाव मात्र मिळाली, 2 धावा मिळाल्या जातात या चेंडूवर. या 2 धावेच्या मदतीने एकूण धावा धावफलकावर होतात त्या 54 धावा. 54 धावा आर.के. तांबोली आपण म्हटलं होतं पहिले 2 षटक संपल्यानंतर 13.50च्या सरासरीने जर धावल्या तर 54 धावा होतील. परंतु अजूनही या षटकातील 2 चेंडू फेकून झाले. 54 धावा जी अपेक्षित होती ती मात्र पूर्ण झाली. 4 चेंडूमध्ये पाहायचे ते येणाऱ्या 4 चेंडूमध्ये किती धावा राखून टाकायचा. हा चेंडू वेस्ट टाइम स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची इनसाइड एज घेऊन चेंडू आदळला एस्टरवर. विकेटचं पतन होतं. फलंदाज शुभमला मात्र माघारी यावं लागतंय. रागान काय बघतोस रागान, अरे रागान काय बघतोस रागान, तुझी दाढी उडवली वाघान, उडवली वाघान. फलंदाज जो एका दोन्ही बाजूने फलंदाजी आक्रमक चालली होती ती मात्र शमवण्यात यश आलं या गोलंदाजाला. गोलंदाज आपण बोलतो संकेतने पहिल्या चेंडूवर षटकाराचा मार खाल्ला. एक गगनभेदी फटका पाहायला मिळाला. परंतु त्यानंतर मात्र तिसऱ्या चेंडूवर संकेतनं फलंदाज शुभमला मात्र माघार धाडलं. एस्टेवर चेंडू आदळला आणि त्रिफळा उद्ध्वस्त झाल्या त्या फलंदाज शुभमच्या. केलीचा झाला अंत. 2 फलंदाज मात्र 3 फलंदाज बाद झालेत. मयूर पहिला फलंदाज बाद झाला, प्रशांत, तर त्याच्यानंतर मयूर, तर आता फलंदाज बाद होतोय तो शुभम वैयक्तिक 24 धावा करून. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार. मोठा फटका, बराच वेळ चेंडू हवेमध्ये आहे. पायचा झेल होणार का? परंतु शतरक्षक बनला प्रेक्षक. चेंडू जातोय सीमा पार. षटकार. अरे यो बॅट्समन हुकमी एक्का एक्का एक्का, कसा मारलाय त्यानं मारलाय उत्तुंग छक्का, त्यानं मारलाय उत्तुंग छक्का. या षटकाराच्या सहाय्याने एकूण धावा धावफलकावर लागल्या त्या 60 धावा. हा बहुतेक आजचा हायएस्ट स्कोर झाला आज 60 धावा. अतिशय चांगली फलंदाजी मैदानावर पाहायला म्हणजे प्रेक्षकांची मने जिंकण्याचा प्रयत्न करतात ते फलंदाज आपण पाहतोय. परंतु आज झेल पुन्हा एकदा सुटतोय. आणखी एक जीवदान मिळतोय. एक जीवदान मिळाला अजयला, आता आणखी एक जीवदान मिळतोय तो गणेश या फलंदाजाला. दोन्ही घातक फलंदाज आपण पाहिला असेल की अजयला जीवदान मिळाल्यानंतर त्याच्या बॅटमधून आपण 2 षटकार पाहिले. हे होते जीवदान दिल्यानंतरचं नुकसान काय भोगावं लागतो हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. वाजे संघ त्याच्या विपक्ष खेळतोय तो मोपाडावाडी संघ या ठिकाणी फलंदाजी करतोय आणि क्षेत्ररक्षण करतोय वाजे संघ. आपण पाहतोय थोडासा बॅकफुटवर ढकलला वाजे संघाला या फलंदाजांनी नक्कीच. परंतु अजूनही काही घडलं नाही, काही बिघडलं नाही. हा एक फलंदाजी पहिली चालू आहे, पहिली इनिंग चालू आहे या ठिकाणी. आपण पाहतोय अजय अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, सरळ बॅटने चेंडू खेळला जातोय. या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक चेंडू अडवण्याचा प्रयत्न करतोय. पहिली धाव फास्ट घेतली गेली, त्यामुळे दुसरी धाव या ठिकाणी जराशी चुकी झाल्यानंतर तिसरी धाव सुद्धा या ठिकाणी मिळते. चुकीला माफी नाही असं म्हणतात, तशी या ठिकाणी परिस्थिती पाहायला मिळते. आज या मैदानावर आणखी एक गोष्ट पाहायला काल मी जे उल्लेख केला होता, एक चेंडू मैदानावर असताना 5-5 धावा धावून काढल्या आणि आजच्या मॅच मध्ये आपण पाहिलं चौक संघाच्या विरुद्ध खेळताना एका संघाने मात्र 4 धावा धावून काढल्या. या आजच्या आपण प्रत्यक्ष डोळ्याने पाहिला. आता सुद्धा आपण पाहिलं असेल फेकीच्या नादामध्ये आपण पाहिला या शेवटच्या चेंडूवर आल्या 3 धावा आणि 3 धावेच्या मदतीनं एकूण धावसंख्या धावफलकावर होते ती 64 धावा. आजच्या दिवसातला हायएस्ट स्कोर या ठिकाणी नोंदवलाय मोपाडा संघाच्या 2 फलंदाजांनी. त्यामध्ये आक्रमक फलंदाजी केली शुभमनं, त्याच्यानंतर अजय याने 2 षटकार लागले, एक चौकार लागला, त्याच्यानंतर गणेश आला आणि पहिल्या चेंडूवर षटकार लावून या ठिकाणी या धावसंख्येला वेग वाढवण्याचा खऱ्या अर्थानं प्रयत्न केला गेला. एकूण धावा 4 षटकामध्ये 64 झाल्या. 65 धावांचं एक मोठं टार्गेट समोर ठेवलंय ते लांबून आलेल्या वाजे संघासमोर. अशोक जर सांगायचं झालं तर 64 म्हणजे प्रतिस्पर्धी संघासमोर 65 धावेचं लक्ष ठेवलंय. म्हणजे प्रति षटकामागे 16.25 ची सरासरी राखावी लागेल. परंतु मोपाडावाडी हे घरेलू मैदान आहे. हे 64 काय 94 धावा पण मारू शकतात. होम ग्राउंड आहे. परंतु जो परका संघ येतो, पाहुणा संघ येतो, त्यांनी आपली करामत, आपली हिंमत, आपली चिकाटी, आपली जिज्ञासा काय असते हे क्रिकेटच्या माध्यमातून प्रेक्षकांना दाखवायची असते. हा लक्ष किती मोठं असो त्या लक्ष्याच्या पाठीमागे आपण जर वाटचाल केली, धावत राहिले तर नक्कीच त्या लक्ष्यापर्यंत पोहोचता येईल. प्रयत्न करायला पाहिजेत. क्रिकेटमध्ये प्रयत्न आणि कष्ट केल्याशिवाय, मेहनत केल्याशिवाय आपल्याला यश मिळणार नाही. तेव्हा 64 धावा
65 धावांचा पाठलाग करायचा असला सार्थक इलेव्हन वाजे संघाला, तरी मात्र या ठिकाणी आपण पाहतो या मैदानावर केलपट्टी ही आपण पाहतो फलंदाजांना पोषक अशी केलपट्टी आहे, टणक केलपट्टी आहे. टणक केलपट्टीवर आपण पाहिला तर काल 4 दिवस आपण सामने केले होतोय. चौधरी सर सांगितले की चांगल्या मुरुम वापरून केलपट्टी बनवली गेली आहे आणि या चांगल्या केलपट्टीवर फलंदाजांना चेंडू चांगला दिसतो आणि ज्यावेळेस फलंदाज चेंडू अगदी व्यवस्थित दिसला तर मात्र त्याला बॅटवर घ्यायला कठीण जात नाहीये आणि या 65 धावा करायच्या असतील तर मोठे फटके मारावे लागतील. आणि ते वाजे संघाचा जर विचार केला, मी गेली मोसमामध्ये 3-4 वेळा वाजे संघाला खेळताना पाहिलंय आणि वाजे संघामध्ये मोठ्या खेळाडूंचा 7व्या-8व्या क्रमांकावर जरी फलंदाजीची वेळ आली ना तरी मात्र मोठे फटके मारण्याची धमक त्या सार्थक इलेव्हन वाजे संघामध्ये आहे. म्हणून त्यांना या 65 धावा करणं फार कठीण जाणार नाहीये. परंतु तशा प्रकारची जर गोलंदाजी झाली तर कदाचित मात्र मोपाडा संघ या सामन्यामध्ये बाजी मारेल. परंतु कोण बाजी मारेल या ठिकाणी सांगणं फार कठीण आहे. तत्पूर्वी आपण सामना चालू होण्यापूर्वी एक थोडीशी संधी देऊया डीजे ऑपरेटरला. राजधानीवरती त्या राजधानीवरती भगवानी शान आहे, भगवानी शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. नक्कीच डीजे ऑपरेटर धन्यवाद. महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करतो. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आणि आमचे समालोचकांचे महागुरु संतोषजी चौधरी यांच्या पवित्र चरणी विनम्र अभिवादन करून या ठिकाणी आपण पुन्हा एकदा या मैदानामध्ये जाऊया. सार्थक इलेव्हन वाजे आणि मोहपाडा वाडी या दोन संघादरम्यान आपण सामना पाहतोय. प्रथम फलंदाजी करताना आपण पाहिलं असेल तर मोहपाडा संघानं 65 धावांचं टार्गेट ठेवलंय आणि टार्गेट घेऊन मैदानात जोडी उतरते सार्थक इलेव्हन वाजे संघाची. अतुल पाटील आणि यज्ञेश पाटील ही जोडी मैदानात उतरत्या. जरी 65 धावा आर के तांबोली जर करायचे असतील तर पहिल्या चेंडूपासून आक्रमण हा पवित्रा घ्यावा लागेल आणि हा तोच पवित्रा या ठिकाणी पाहायला मिळतो. पहिल्याच चेंडूवर अक्रॉस द लाईन चा फटका स्क्वेअर लेग पॉइंट लाईनच्या बाहेर चेंडू जातोय, चौकार येतोय पहिल्याच चेंडूवर. किसमें कितना है दम या भी देखना पडेगा. लेकिन बाबा आता पाहिलं आपण पहिल्या चेंडूवर चौकार मारलाय. आज चेंडू मात्र ब्रह्मास्त्र वापर केला आणि त्या अस्त्रानं या ठिकाणी घात केलाय. फलंदाज
अतुल पाटीलाचा पहिला फलंदाज वाजे संघाचा बाद होतोय. अतुल माझ्या गावात आवाज घुमलाय जय भवानी जय शिवराय गावात आवाज घुमलाय जय भवानी जय शिवराय मुद्रमानाचा स्वीकार राज पाटील आणि परेश पाटील जशी पहिली विकेट गेली या संघाचे पॅकर राज पाटील आणि परेश पाटील यांनी मात्र पारितोषिक लावला की विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. ते म्हणजे मोपाडा टीम साठी. सार्थक 11 वाजे संघाने सुरुवात पहिल्या चेंडूवर आक्रमण केली. तिसरा पंच यस अविनाश कांबळे सर आपण कुठे असाल तर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेसाठी जायचं. अविनाश कांबळे साहेब तिसऱ्या पंचांची मागणी केली गेली. हरकत तांबोली या ठिकाणी पहिल्या चेंडूवर चौकार आला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर विकेट आली. त्यानंतर आपण पाहतोय की तिसऱ्या पंचांची मागणी केली गेली आहे. संशय व्यक्त केला गोलंदाजांवर फलंदाजांनी. वाचाने तिसरा डोला या ठिकाणी म्हणून काम पाहणार आमच्या या स्पर्धेचे मुख्य आयोजक अविनाश कांबळे साहेब. तर नक्कीच आपण अतिथी कक्षामध्ये बसलेत आमचे राजेश दादा पाटील माझगावचे माजी उपसरपंच तसेच मंगेश पाटील आणि माझगाव शाळेचे मुख्याध्यापक गौतम सर या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांना या ठिकाणी आपण धन्यवाद या RPI ट्रॉफीमध्ये आपला बहुमूल्य वेळ दिलाय त्याबद्दल सर्वांचा धन्यवाद असेल. मनपूर्वक आभार. संशय व्यक्त केलाय पंचांची नियुक्ती केली गेली आहे. तिसऱ्या पण पाहतोय गोलंदाज शुभम नाईक याच्या गोलंदाजीवर संशय व्यक्त केलाय. अतुल पाटील आला मात्र एक चौकाराने मात्र दुसऱ्या चेंडूवर मात्र त्रिफला उद्ध्वस्त केला गोलंदाजानं आणि पहिला फलंदाज बाद केला. गोलंदाज यॉर्करलेनचा हा चेंडू सन्मान दिला. चेंडूला चांगल्या चेंडूला सन्मान आणि खराब चेंडूला वर वार करण्याची खासियत असलेले फलंदाज आपण पाहतो. वाजा टीमचा जर विचार केला खोलवर फलंदाजी मी सुरुवातीला म्हटलंय खोलवर फलंदाजी असलेला हा संघ सार्थक 11 वाजे संघ आपण गेल्या मोसमामध्ये आपल्या बाजूला गेली 3 आठवडे खेळतोय आणि त्यांची फलंदाजी मी जवळून पाहिली आहे. आणि जोपर्यंत 7व्या 8व्या क्रमांकावर जरी फलंदाज आला ना तरी ती मॅच ते सहजरित्या काढू शकतील अशी त्यांच्याकडे खोलवर फलंदाजी असले हा संघ. परंतु हे 65 धावा करायच्यात. आता ती कामगिरीमध्ये सातत्य राखणं फार गरजेचं असतं क्रिकेटमध्ये आणि ते सातत्य जर राहिलं तर कदाचित संघ हा जिंकू शकतो. परंतु सातत्य ते जर गेलं तर मात्र या ठिकाणी वाजे संघाला बॅकफुटवर जावं लागणार आहे. गोलंदाज तयार शुभम नाईक आडव्या बॅटने चेंडू खेळलाय. शतरक्षक चेंडूवर येतोय जरूर परंतु चुकी करतोय. या चेंडूवर झेल सोडतोय फलंदाज पंकज पाटील याचा आणि त्या दरम्यान धावा येतात. त्या एक धाव मिळते फक्त आणि एका धावेच्या मदतीने एकूण धावा धावफलकावर लागल्यात त्या 6 धावा धावफलकावर लागल्यात. एकूण धावा 65 धावांचं पाठलाग करायचं. 59 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक असणार ते 20 चेंडू 49 धावा करायच्यात आणि या धावांचा पाठलाग करत असताना मोठे फटके मारावे लागते. आक्रमण चढवावं लागणार आहे या फलंदाजाला वाजे टीमच्या. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार. मोठा फटका आक्रमण चढवावं लागलं असं म्हटलं आणि आक्रमण चढवा काऊ कॉर्नरच्या वरून चेंडू जातोय. सीमारेषा पार येतोय. मायट्रेट षटकार. एकूण धावसंख्या झाली ती 12. अजूनही येणाऱ्या 19 चेंडू मध्ये 53 धावांची गरज आहे. असेच जर फटके आले तर मात्र बॅकफुटवर जाईल तो मोपाडा संघ. त्यांचे पॅकर आहेत परेश पाटील आणि राज पाटील. ते मात्र या षटकार मारल्यानंतर थोडेसे नाखुश दिसतात परंतु अजूनही काही घडलं नाही काही बिघडलं नाही. सामना चालू आहे. पुन्हा एकदा काही अंदाधुंदी फटका खेळण्याचा प्रयत्न सफल ठरतोय आणि निर्धाव चेंडूची होते सांगता. शेवट मात्र गोलंदाजाने गोड केलाय. गोलंदाज शुभम नाईकना पहिल्या चेंडूवर चौकार जरूर दिला मात्र शेवटच्या चेंडूवर निर्धाव चेंडू फेकला आणि या षटक संपवलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर एकूण धावा लागल्यात त्या 12 धावा म्हणजे सरासरी राखण्यात अर्की तांबुल या ठिकाणी पाठीमागून फलंदाजी करताना सार्थक केल्यावर वाजे संघ थोडासा बॅकफुटवर गेलाय. जरी षटकार चौकार आले तरी मात्र ज्या धावा यायला पाहिजे त्या पहिल्या षटकामध्ये जी धावांची गती पाहिजे ती मात्र या ठिकाणी कुठेतरी कमी पडली
आणि ती गती वाढवायची असेल तर येणाऱ्या षटकामध्ये आक्रमण करावं लागेल. प्रत्येक चेंडूवर आणि प्रत्येक गोलंदाजावर अल्ला प्रति अल्ला जर केला तरच मात्र सार्थक इलेव्हन या मॅच मध्ये परत येऊ शकतो. अन्यथा या ठिकाणी मोपाडा संघ या ठिकाणी आणखी पकड मजबूत निर्माण करील, कारण गोलंदाज पहिल्या चेंडूवर चौकार एक षटकार सुद्धा लागून सुद्धा या ठिकाणी आपण पाहिलं असेल तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर 12 धावा लागल्यात. अजूनही जिंकण्यासाठी गरज असणार ती 18 चेंडू 53 धावांची. 18 चेंडू 53 धावा करायच्यात. गोलंदाजांचं या ठिकाणी कस लागणार आहे. आता मात्र फलंदाजांना सुद्धा कस लागणार आहे. तेवढीच चांगली गोलंदाजी करावी लागेल मोपाडा संघाच्या टीमला. या ठिकाणी पॅकर आमचे राजू पाटील आणि परेश पाटील यांनी मात्र हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचे पारितोषिक, मागे षटकासाठी 1000 रुपयाचे पारितोषिक लावलं होतं. आता हॅट्रिकसाठी विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक लावलं. त्यांना सुद्धा आपण धन्यवाद देऊया. आपल्या खेळाडूंचा खेळ उंचवण्याचा खऱ्या अर्थाने त्यांचा प्रयत्न आहे आणि तो प्रयत्न खऱ्या अर्थाने यशस्वी ठरतोय. आतापर्यंत गोलंदाजी आपण पाहिली, पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्यात. दुसरा षटक आपण पाहतोय प्रगती पथावर आहे. मयूर पाटील याच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. फलंदाजीसाठी फलंदाज आहे स्ट्राईकला यज्ञेश पाटील, तर नॉन स्ट्राईकला पंकज. ही जोडे मैदानावर पाहतोय. डाव लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन पहा काय फटका देखणं पडतं की फटक्याचं दर्शन या ठिकाणी फलंदाजानं घडवलं. एक धाव मात्र मिळते, जास्त काही मिळत नाही या चेंडूवर. एका धावेच्या मदतीनं एकूण धावसंख्या झाली ती 13 धावा धावफलकावर लागल्या. आता मात्र 17 चेंडू 52 धावांची अजूनही गरज असणार आहे जिंकण्यासाठी वाजे संघाला. 17 चेंडू 52 धावा. गोलंदाज या ठिकाणी मयूर पाटील, त्या मयूर पाटीलने चांगली फलंदाजी सुद्धा केली. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार. मयूर सामना करणार आहे तो फलंदाज पंकज. मोठा फटका येतोय पंकजाच्या बॅट मधून. शतरक्षक मात्र बनतोय प्रेक्षक पुन्हा एकदा आणि आणखी एक षटकार पाहायला मिळतोय. तो फलंदाज षटकाराचा आपण पाहतो. एकूण धावसंख्या धावफलकावर लागली ती 19. अजूनही जिंकण्यासाठी 16 चेंडू 46 धावांची गरज आहे. 30 मोठा अंतर आहे. 30 धाब्याचं अंतर आहे. चेंडू आणि धावा यांच्यामधलं अंतर जर पाहिलं तर 30 धाबांचं अंतर आहे आणि हे अंतर जर आपल्याला कमी करायचं असेल तर मात्र मोठे मोठे फटके मारावे लागतील. परंतु या चेंडूवर काय घडतोय, या चेंडूवर मात्र फलंदाज पंकज बीट होतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न करावे लागतील. जर आपल्याला धावा गाठाची धावसंख्या गाठायची 65 धावसंख्येपर्यंत मजल मारायची असेल तर आपला प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न सोडता कामा नये. तर कोणत्याही क्षणी आपण पाहतो क्रिकेटमध्ये सामन्यामध्ये उलटापालटी होताना आपल्याला पाहायला मिळते आणि तोच प्रयत्न या ठिकाणी मैदानामध्ये करतोय पंकज. आता मात्र राखून टप्प्याचा हा चेंडूला भिरकावून दिलाय. मिड विकेटच्या डोक्यावरून येतो आणखी एक षटकार पंकजाच्या बॅटमधून. म्हणालात प्रयत्न करायला पाहिजे, परंतु प्रयत्न मित्रांनो असे करा का वाळूचे कणही रगडतात तेलही गळे. वाळूचे कण रगडले तर हातातून तेल गळलं पाहिजे असे प्रयत्न करा, तर तुम्ही यशस्वी व्हाल आणि त्या दृष्टीने हा फटका पाहायला मिळाला. नक्कीच तसेच फटके मारले तरच या 65 धावा पूर्ण होतील. अजूनही 14 चेंडू गरज असणार ती 40 धावेची. पण पाहिलाय 12 चेंडू मध्ये 6 चेंडू मध्ये 36 धावा सुद्धा येतात, कारण 6 चेंडू मध्ये 6 षटकार सुद्धा आपण पाहिलेत. युवराज सिंगने तर मारलेत, पण तो टेनिस क्रिकेटमध्ये बरेच खेळाडू असे आहेत की त्याने 6 चेंडू मध्ये 6 षटकार मारलेत. पंकज याची गोल्डन विकेट जर काढली तर परेश पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक गोलंदाजासाठी, मयूर पाटील यासाठी. कोणी पण विकेट काढू द्या, कारण त्यांना माहिती आहे परेश पाटील की हा जर फलंदाज क्रीज मध्ये राहिला तर कदाचित सामना आपल्या हातून खेचून नेईल. त्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक लावलाय, परंतु या ठिकाणी पंकज बाद होतोय. 500 रुपयाचं पारितोषिक पटकवलंय ते मयूर पाटील या गोलंदाजानं. परेश पाटील यांनी या 500 रुपयाचं जसं पारितोषिक लावलं त्यांनी पाहिलं
की पंकज थोडासा घातक ठरू शकतोय आपल्या संघासाठी आणि 500 रुपयाचा पारितोषिक लावल्या मात्र पंकजला या ठिकाणी बाद करण्यात यशस्वी झाला. मयूर पाटील हा गोलंदाज पंकजाच्या खेळीचा होता. अंत 2 षटकार अप्रतिम देखणे फटके मारले आणि एकूण धावपलकावर लागले त्या 25 अजूनही जिंकण्यासाठी. 13 चेंडू 40 धावांची गरज आहे. 13 चेंडू 40 धावा. डावखुरी आताचा फलंदाज मात्र यज्ञेश पाटील एका बाजू लावून आहे, परंतु प्रयत्न करावे लागतील, धावा करावा लागतील. या ठिकाणी मोठा फटका येतो, मिस टाइम स्ट्रोक, परंतु शतरक्षक चेंडू खाली येतोय. पायचा झेल होत आहे की नाही. दुसरा फलंदाज बाद, आणखी एक फलंदाज या ठिकाणी बाद होतोय वाजे टीमचा. खून ताकती राख नव्याने जाग पेटू दे आग मराठी खून ताकती राख नव्याने जाग पेटू दे आग मराठी. नक्कीच आमच्या जितेंद्र कर्णुक साहेबांच्या या ठिकाणी स्वागत केलं जातोय. शाखा प्रमुख आहेत त्या सारसनचे शाखा प्रमुख जितेंद्र कर्णुक साहेबांचा आमच्या गौतम सरांना विनंती असेल की आपण स्वागत करायचं आहे. सन्मान चिन्ह आणि शाल पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत केलं जातंय जितेंद्र कर्णुक साहेबांचं. पारायण आमच्या किशोर महाराज पाटील आणि बंटी यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आरपीआय ट्रॉफी मध्ये सहर्ष स्वागत आहे पाटील साहेब आपलं. उपशाखा प्रमुख प्रशांत पाटील साहेबांचं सुद्धा स्वागत केलं जातोय, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. प्रशांत पाटील साहेब, प्रशांत पाटील साहेबांचं या ठिकाणी स्वागत होतोय. स्पीडअप करा, पंचांना विनंती असेल. ड्रिंक ब्रेक झाला असला तर अजून आपल्याकडे बऱ्याच मॅच व्हायचे आहेत. सेमीफायनलच्या 2, फायनलची 1 आणि यांच्यातून जिंकणाऱ्या संघाबरोबर 1 आणि आजची सेमीफायनलची 1. अजून 4 मॅच बाकी आहेत. बोलतोय आपण मैदानाकडे, जिथे 2 षटकाचा खेळ संपलाय. 2 षटकामध्ये आपण पाहिलं तर 25 धावपलकावर लागल्यात. येणाऱ्या अजूनही 12 चेंडू मध्ये 40 धावांची गरज आहे, परंतु या धावा कशा प्रकारे कोण गोलंदाजी करतोय या ठिकाणी पाहायचं आहे. या ऐकवण्यासाठी मी मायक्रोफोन सुपूर्ती करतोय माझे सहकारी मित्र आर के तांबुले यांच्या हातामध्ये. धन्यवाद अशोक जी. लेकिन यहाँ पर 2 ओवर का खेल खत्म हो चुका है, अभी भी 2 ओवर का खेल आना बाकी है, यानी कि 2 ओवर के पीछे 40 रनों का लक्ष्य रखा है. ओवर के पीछे 20 के औसत से रन बनाने होंगे. तो यहाँ पर गेंदबाज सिद्धार्थ, उनके सामने बल्लेबाज, यहाँ पर बल्ला घुमाया और बेहतरीन वाटर शॉट, बिग सिक्सर. फक्त भीमाचं रक्त आणि भीमाचं रक्त जबरदस्त. तो इन छक्के की मदद से स्कोर में बढ़ोतरी. टोटल स्कोर पहुंचा स्कोर गार्ड के ऊपर 2 विकेटों के नुकसान से 31 रन. 3 विकेटों के नुकसान से गेंदबाज फिर से एक बार तैयार. गेंद बल्ला उठाया, गेंद को सीधा भेज दिया. यहां पर बैक टू बैक लगातार दूसरा छक्का. त्या ठिकाणी परेश आणि ते पॅकर राज पाटील यांना आता मात्र आणखी 500 रुपये लावा लागले असं वाटायला लागलंय. आणि 2 षटकार आलेत आणि त्यांची चिंता वाढली आहे.
पंकजने 2 षटकार मारले, त्यांनी 500 रुपयाचं पारितोषिक लावलं गोलंदाजासाठी आणि ते पारितोषिक लावल्या मात्र पंकजच्या केलीचा अंत झालाय. आता पुन्हा एकदा तशीच वेळ या ठिकाणी पाहायला मिळते. हा आलेला फलंदाज या ठिकाणी घातक ठरतो की काय वाजे संघाचा. बिल्कुल सही कहा आपने, अगर ये लगातार दूसरा छक्का, छक्के के हैट्रिक पर ये बल्लेबाज अगेन बड़ा शॉट, लेकिन वहां पर अच्छी फील्डिंग. तब तक दोनों बल्लेबाजों ने सिंगल से सेटिस्फाइड किया. इसी सिंगल के साथ स्कोर में बढ़ोतरी, टोटल स्कोर पहुंचाए 3 विकेटों के नुकसान से 38 लॉस ऑफ 3 विकेट्स. यहां पर समीकरण में थोड़ा सा बदलाव आने वाले. 9 गेंदे यानी कि 27 रनों की जरूरत. 9 गेंदे और 27 रन, क्या समीकरण में बदलाव. गेंदबाज फिर से एक बार तैयार. उनके सामने काफी लंबे चौड़े खिलाड़ी यहां पर मैदान के चारों ओर से नजर डालते समय नजर में आ चुका है. काफी ये लंबे चौड़े खिलाड़ी मौजूद. राइट हैंड बल्लेबाज, ये टिप्पा गिरने के बाद बड़ा शॉट, लेकिन गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे मौजूद. यहां पर आसानी से कैच लपका और चौथे विकेट का पतन. जोर का झटका है जोरों से लगा, हाँ लगा. यहां पर वहीं पे रुका हुआ स्कोर 4 विकेटों के नुकसान से 38 रन. तो अभी भी आने वाले 8 गेंदे और 27 रनों का लक्ष्य. जरूरत 8 गेंदे 27 रन, यानी कि गेंदों से ज्यादा 19 का फासला रनों का है. गेंदे और रनों के बीच में ये 19 का रनों का फासला है, लेकिन 8 गेंदे 19 रन ये इतना महंगा चैलेंज नहीं है. लेकिन बल्लेबाज 8 गेंदे 27 रन ये इतना ज्यादा महंगा नहीं. किस तरीके से ये बल्लेबाज रन बटोरने चाहते हैं यही सिर्फ देखना है. 8 गेंदे 27 रनों की जरूरत. गेंदबाज फिर से एक बार तैयार. ये गेंद काफी अच्छी गेंद, ये डॉट गेंद चली गई. अभी भी समीकरण में बदलाव. आने वाले 7 गेंदे यानी कि 27 रनों की जरूरत. 7 गेंदे 27 रनों की जरूरत. इस मैच को अगर जीत हासिल करनी होगी वाजी टीम के लिए तो बड़े बड़े शॉट लगाने का प्रयास करना होगा. इस गेंद बल्ले का एज लगकर सीधी गेंद हवा में, तब तक सिंगल चुरा लिया. इसी सिंगल के साथ 39 रन 4 विकेटों के नुकसान से. यहां पर 3 ओवर का खेल खत्म हो चुका है. आने वाले 6 गेंदों में 26 रनों का लक्ष्य. 20 रन गेंदों से ज्यादा है. 6 गेंदे 26 रन. तो अशोक जी मालकर, अगर इस दोनों बल्लेबाजों को अगर ये आखिरी मंजिल तक पहुंचना होगा तो होश से नहीं जोश से खेलना होगा, क्योंकि आने वाले 6 गेंदों में 26 रनों का लक्ष्य है. हा नक्कीच आरके तांबोली असाच एक सामना झाला माझगावच्या मैदानावर. वाजे टीम बरोबर वाजे संघ त्यावेळेस क्षेत्ररक्षण करत होता आणि वेणगाव संघाला 7 चेंडूमध्ये 26 धावा पाहिजे होत्या. आणि वेणगाव संघाच्या निवृत्ती जो 40+ फलंदाज आहे त्यांनी त्या धावा एक अति किल्लाड्यावर शेवटच्या चेंडूवर 6 धावा असताना षटकार मारून तो सामना वाजे संघाच्या हातून जिंकला होता. तशीच या ठिकाणी आता मात्र फलंदाजी करावी लागेल चेतन या फलंदाजाला. बरोबर आरके, बिल्कुल सही. लेकिन यहाँ पर आखिरी ओवर स्लॉगर का ओवर लेके आ रहे नए गेंदबाज अजय पवार. काफी ये जारी ओवर. आने वाले 6 गेंदे और 26 रनों की जरूरत. गेंद बल्ला घुमाया, गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे मौजूद, लेकिन यहाँ पर थोड़ी सी मिस फील्डिंग. तब तक दोनों बल्लेबाजों ने 2 रन पूरे कर लिए. इसी 2 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी. टोटल स्कोर पहुंचा है 4 विकेटों के नुकसान से
41 रन। अभी भी आने वाले 5 गेंदे 24 रनों की जरूरत। देखो दोनों तरफ से ये नगद राशि लगी है। अगर गेंदबाज ने ये मैच जीती तो उनके लिए भी 500 रुपए की इनामी राशि परेश पाटिल इनके द्वारा। लेकिन ये क्रिकेट का खेल है दोस्तों। बड़ा शॉट, लेकिन गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे यहां पर आसानी से कैच लपका और 5वें विकेट का पतन। चावणे संघाचा कर्णधार आपणास विनंती आहे की आपण समोरच्या कक्षामध्ये येऊन यायचं आहे. त्याच्यानंतर आपला सामना होणार आहे. चावणे टीमचा कॅप्टन आपण लगेच समोरच्या कक्षामध्ये यायचं आहे. 4 गेंदे 24 रनों की जरूरत, तो चारों ही छक्के लगाने होंगे। सेकंड में खड़े बल्लेबाज अभिजीत, इस गेंद के ऊपर जड़ दिया, वहां पर अच्छी फील्डिंग, जंप मार के इस गेंद को फील्ड किया। अपने टीम के लिए 4 रन बचा लिए, तो इस गेंद के ऊपर 2 रन आ चुके हैं। अच्छी फील्डिंग, बाउंड्री लाइन के करीब गेंद को प्रोटेक्शन किया, जंप मार के गेंद को फील्ड किया। अपनी टीम के लिए 4 रन जरूर बचाए। तो यहां पर 500 रुपए का पारितोषिक इसको मिल जाएगा परेश पाटिल के द्वारा। गेंदबाज तैयार, इस गेंद को वहां पर अच्छा फील्ड किया, सिंगल। तो इक्का दुक्का से काम कुछ होने वाला नहीं। तो यहां पर अभी भी वक्त निकल गया है, सिर्फ औपचारिकता बाकी है। आने वाले 2 गेंदे और 21 रनों की जरूरत। टीम के लिए भी 500 रुपए की इनामी राशि राजेश इनके द्वारा। ये गेंद काफी चली गई यहाँ 4 रन के लिए। बाइक्स का ये चौका मिल चुका है, लेकिन अभी भी सिर्फ एक गेंद में 17 रन। ये 17 यहां पर दोनों टीम के लिए शुभकामनाएं, दोनों टीम के लिए स्वागत। तो इसके आगे का नक्कीच या ठिकाणी हा सामना जिंकला तो मोपाड्या संघाने परेश पाटील आणि राज पाटील या बंधूंची जोडी आपण पाहतो. यांनी पॅक केली टीम आणि आपला जे पारितोषिक लावलंय ते पारितोषिक कोणाकोणासाठी त्यांना बोलवा आणि त्यांचं पारितोषिक सुपूर्द करायचं आहे. तर नक्कीच बोलूया मॅन ऑफ द मॅच कडे. या सामन्याचा सामनावीर रोहित पवार आमचे सांगतील की कोण आहे. चांगली फलंदाजी केली, 65 धावांपर्यंत टार्गेट ठेवलं सार्थक 11 वाजे संघासमोर आणि त्याचा पाठलाग करताना थोडीशी दमछाक झाली, थोडेसे कुठेतरी कमी पडले वाजे संघ. या ठिकाणी चांगली फलंदाजी, प्रत्युत्तर सुद्धा चांगलं दिलं. दोन्ही संघाच्या संगणकाला या ठिकाणी बेस्टॉपला असतील. चावडे आणि मोपाडा दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती असेल की आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं. तर यापुढील वर्णन ऐकवतील आमचे संतोष चौधरी आणि प्रकाश पाटील. मी यांना विनंती करतो की हिंदीचे कॉमेंटेटर आमचे लाडके प्रकाश पाटील आमच्या शब्दाला मान देतील. आणि आता ते उठलेच, त्यांच्या कानावर ध्वनी पोचलं आमचं. आणि संतोष चौधरी म्हणजे हे वाणी आणि तोंडातून जी चांगली पवित्र वाणी ही 2 प्रकारची, एक कास्ट आणि एक बात, म्हणजे जे शब्द. या सामन्याचा सामनावीर शुभम 24 धावा आणि 1 विकेट संपादन केले. आणि सामनावीरचा पुरस्कार देण्यासाठी मी हरिभक्त पारायण किशोरदादा पाटील यांना विनंती करतो की शुभमला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक द्यायचं.
अतिशय चांगले खेळ या मैदानावर आपण पाहतोय. याचा शेवटचा दिवस आहे आणि या दिवसातील आपण पाहतोय दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना या ठिकाणी रंगणार आहे. तो चावणे आणि मोपाडा आवाडी या दोन संघादरम्यान. तर या सामन्यामध्ये काय घडणार काय बिघडणार याचा प्रात्यक्षिक आणि धावतं वर्णन ऐकण्यासाठी क्रिकेटचे महागुरू समालोचकांचे महागुरू आमच्या आदरणीय संतोषजी चौधरी आणि आमच्या माझगावचे हिंदीचे समालोचक प्रकाश पाटील यांच्या हातामध्ये माईक सुपूर्द. तत्पूर्वी या ठिकाणी आमच्या किशोरदादा पाटील यांचं स्वागत करण्यासाठी मी पंकज यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी किशोरदादा पाटील यांचं स्वागत करायचं आहे. चला दोन्ही संघाचे कर्णधार या. संदीप माळी साहेब 40+ उपकर्णधार आहेत. नक्कीच आज सकाळपासून ते मात्र या ठिकाणी हजर आहेत. त्यांना सुद्धा आपण धन्यवाद देऊया. आणि आता मात्र मी रजा घेतो आणि सुपूर्द करतो माईक आमच्या महागुरू संतोषजी चौधरी यांच्या हातामध्ये.